मंगळ आणि शनी एकत्र, या राशींची लॉटरी, तर काही राशींवर येणार रडण्याची वेळ. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ज्योतिषशास्त्रात मंगळ आणि शनी यांना मोठे ग्रह म्हणतात. दोघांचा स्वभाव वेगवेगळा आहे. एक न्यायप्रेमी आहे, तर दुसरा अग्नी आणि ऊर्जासह क्रोधाचा ग्रह आहे. कधीकधी आपण त्यांना शत्रू म्हणू शकतो आणि कधीकधी त्यांना मित्र देखील म्हणू शकतो, कारण ते एकमेकांना मदत करतात. जेव्हा ते दोन ग्रह एकत्र येतात तेव्हा अडचण घडलेल्या काही गोष्टी घडतात. उदाहरणार्थ, लग्न विवाहासारखी शुभकार्य होत नसतील तर त्यांची जुळवाजुळव अचानक घडते. याशिवाय नोकरी सुटणे, शहर सुटणे यासारखी काही कामेसुद्धा अचानक होतात. कुंभ राशीत मंगळ शनीच्या आगमनाचा राशींवर काय परिणाम होईल, चला तर जाणून घेऊया. परंतु पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये तुमची रास नक्की सांगा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशी नवनवीन माहिती तुम्हाला रोज मिळेल. चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली रास आहे तुळ रास. नंबर 1, आर्थिक व्यवहारात सुधारणा होऊ शकते. नंबर 2, नोकरीमध्ये दूरस्थ बदलाची परिस्थिती येऊ शकते. नंबर 3, जे लोक प्रेमसंबंधात आहे त्यांचे प्रेमसंबंध अधिक चांगले सुधारू शकतात. नंबर 4, भागीदारीच्या कामात बदल होऊ शकतो. नंबर 5, जर तुम्ही जास्त पैसे खर्च करत असाल तर सावधान व्हा, कारण खर्चात अचानक वाढ होणार आहे. नंबर 6, पोट आणि पायांच्या समस्यामुळे तुम्हाला तणाव निर्माण होऊ शकतो. नंबर 7, जे लोक विवाहबद्ध आहेत त्यांच्या वैवाहिक जीवनात तणावासोबत प्रगती होण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. नंबर 1, तुमच्या मनोबलतेमध्ये सकारात्मकता येऊ शकते. नंबर 2, आईच्या तब्येतीत सामान्य सुधारणा होऊ शकते. नंबर 3, तुमच्या रागामध्ये अचानक वाढ होऊ शकते, म्हणून चिडचिड करणे थांबवावे. नंबर 4, तुमच्या वैवाहिक जीवनात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. नंबर 5, तुमचे प्रेमसंबंध असतील तर ते चांगले सुधारतील. नंबर 6, स्थावर मालमत्तेतून तुम्हाला लाभ होऊ शकतो. नंबर 7, छातीतील अस्वस्थतेमुळे थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे. आपली पुढील रास आहे धनुरास. नंबर 1, जे लोक स्पर्धा परीक्षा देतात त्यांच्या स्पर्धा परीक्षांमध्ये विजयाची स्थिती निर्माण होऊ शकते. नंबर 2, तुम्हाला तुमच्या कामात चांगलेच नशीब मिळणार आहे. नंबर 3, कठोर परिश्रमात सामान्य अडथळा निर्माण होण्याची परिस्थिती येईल. नंबर 4, जे लोक नोकरी करतात त्यांच्या नोकरीमध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. नंबर 5, शत्रूंवर विजयाची स्थिती निर्माण होईल. नंबर 6, अचानक राग वाढण्याची सुद्धा शक्यता आहे, म्हणून जास्त चिडचिड करू नये. नंबर 7, शौर्य आणि सामाजिक प्रतिष्ठासुद्धा वाढू शकते. मित्रांनो, आपली पुढील रास आहे मकर रास. नंबर 1, भाषण व्यवसायाशी निगडित लोकांसाठी वेळ अनुकूल असू शकते. नंबर 2, कौटुंबिक कामात वाढ होण्याची शक्यता आहे. नंबर 3, पोट आणि पायांच्या समस्यामुळे तुम्हाला तणाव निर्माण होऊ शकतो, म्हणून जरा सावधान राहावे. नंबर 4, तुम्हाला तुमच्या कामात नशीब मिळणार आहे. नंबर 5, आर्थिक लाभाची स्थिती खूप चांगली असू शकते. नंबर 6, तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. मित्रांनो, आपली पुढील रास आहे कुंभ रास. नंबर 1, कुंभ राशीच्या लोकांचा अचानकपणे राग वाढू शकतो, म्हणून कोणाशी वादविवाद घालू नये. नंबर 2, आईच्या आरोग्याबाबत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. नंबर 3, वैवाहिक जीवनात अडथळे येऊ शकतात, म्हणून आपला नवरा किंवा बायकोसोबत भांडण करू नये. नंबर 4, नोकरीमध्ये सकारात्मक बदलाची परिस्थिती यायची संभावना आहे. नंबर 5, तुम्हाला कोणता मानसिक ताण असेल तर तो मानसिक ताण वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. नंबर 6, घर आणि वाहन यांच्या सुखामध्ये वाढ होईल, म्हणजेच तुम्ही या दोन्हीपैकी काहीतरी खरेदी करू शकता. आपली पुढील रास आहे मीन रास. नंबर 1,
खर्चात अचानक वाढ होऊ शकते. नंबर 2. पैसे जमा करण्याबाबत तणावाची परिस्थिती निर्माण होईल. नंबर 3. तुमच्या कामांमध्ये नशिबाचे अडथळे येऊ शकतात, म्हणून सावधान राहावे. नंबर 4. सामाजिक क्षेत्रात बदल दिसून येईल. नंबर 5. जे लोक स्पर्धा परीक्षा देतात त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये विजयाची स्थिती निर्माण होऊ शकते. नंबर 6. डोळ्यांच्या समस्यामुळे तुम्हाला ताणतणाव येईल आणि शत्रूंवर विजय मिळवण्याची सुद्धा शक्यता आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आम्हाला आपल्या आवडत्या देवता, कथा किंवा विषयांबद्दल सूचना देऊ शकता. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार आणि अभिप्राय नक्की शेअर करावे. तुमचे खूप खूप आभार.